शुभ सकाळ सर्वांना. तुमचं दीप्ती बॉम्बे यूट्यूब चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे. आणि आज सकाळी सकाळी सोनू बघा काय खायला बसलेली आहे. हे बघा सोनू खाती आहे गरे फणसाचे. हे आलेत आम्हाला मुरबाडवरून, तिच्या काकांनी पाठवलेत, माऊने आणि काकांनी ना. आणि तिला गरे खूप आवडतात, त्याच्यामुळे ती सकाळी आंघोळ करून पहिले गरे खायला बसले, नाश्ता न करता ना दीदी. तशी ती लेटच उठते. आता त्याला स्कूलला लेट आहे, अजून आता चालू होईल ना स्कूल, तुझी क्लास चालू झाले. आणि तनिषला खायचे ह्याचे कसले शेवग्याच्या शेंगांची नूडल्स करून, हां नूडल्स करून खायचे. आपण बनवूया नंतर, म्हणून त्यांनी पप्पांना सांगितलेले शेंगा आणायला, तर त्याच्यासाठी पप्पांनी शेंगा आणलेले आहेत. आता त्याच्यानंतर बनवूया नूडल्स. आधी दीदी तू खाऊन घे. इकडे बघ आता कशी मांडवलं होते. आणि बघा एक साईडला दीदी काय बघते बघा, जंगल का राजा. दीदीला लय आवडतं हे पण बघायला, आणि बबड्याला पण आवडतं बघायला. हॉटेल बबड्या काय करतो हे बघा. आता बबड्या मी दाखवते म्हणून लगेच ते बघा कसा बसलाय बघा. चॅप्टर बघा, तो गेम खेळतो. हे गेम दिसत नाही का? हां दिसत नाही, दिसतंय ना गेम. ॲक्टिंग करतो आणि टी व्ही पण बघतो एक साईडला, म्हणजे दोन्ही कामं झाली पाहिजेत त्याची, नाही का बबड्या? इकडं बघ आता. तुला नको आहे गरा? हा खाऊन बसलाय चॅप्टर आणि सांगतोय नको आहे. हे बघा कालचे बटाट्याचे वेफर्स वाळले नाही, तर दानिशनी मम्मीकडे जिद्द करायला लावले की मला तळूनच दे तळूनच दे. तर आता मम्मी त्याला तळून देते. एवढंच काढलेत कारण वाळले नाही पाहिजे, तसे थोडे वाळायला पाहिजे. त्याला असं वाळले त्याला दाखवते, ते फुलणार नाही पाहिजे तसे, म्हणजे ऐकत नाही, त्यामुळे त्याला देते मी. तो तेल गरम नाही झालं, मला वाटलं गरम नाही. मम्मी आज जेवायला काही स्पेशल आहे? स्पेशल असं काही नाही, बापाने चिकन आणलंय तर मी बिना वाटणाचं सुकं चिकन बनवणार आहे. आणि त्याच्यामध्ये आहे ना माऊनी फणस दिलता ना, तर त्याच्या बिया आहेत ना ह्या फणसाच्या, त्या त्याच्यात घालणार आहे. मस्त खायला फणसाच्या बिया. आणि म्हणजे वाटण न घालता चिकन बनवणार आहे. कांदा टमाटर, त्यासाठी कांदा जास्त लागतो आणि टोमॅटो पण जास्त लागतो, पण छान लागतं. म्हणजे गरमीचे कसे वाटणाने वगैरे जळजळी होते ना, तर त्याच्याने जळजळी वगैरे होत नाही. बापडे मागे हो इथे जास्त. तुला आवडतं का रे दानिश चिकन? वाळले नाहीत ना त्याच्यामुळे ते बघा जरासे लाल व्हायला ओढले आहेत ना, आणि सुकले ना की मस्त पांढरे पांढरे वेफर होतात. आणि ओले ते फुलत पण नाही, पण हा काय ऐकायला तयार नाही आहे, त्यामुळे त्याला देते मी थोडं. मागे ओलं येते सगळं अंगावर होते वगैरे. जाऊ दे, त्याला खायचंय तर त्याला द्यायलाच पाहिजे ना आपण. पेरी पेरी मसाला गोरे गोरे झाले बोलतो. एक मिनटं. तुझ्याकडे होता पेरी पेरी मसाला, तो टाकतो मम्मी. चांगलं लागतं पेरी पेरी मसाला. आता सुकले ना बाबू तर ते पांढरे पांढरे होतील आणि फुलतात ते. आता हे ओलं आहे ना त्याच्यामुळे ते असे सुकू दे 2 दिवस त्यावेळेस. मला द्या काही खायला. दीदीला पण एक खायला छान लागतं ते खायला. एक दे दीदीला बघून. मम्मी कसं बनवतात? कसं म्हणजे एकदम सिम्पल आहे. हे बघा तेजपत्ता घालायचा आपला, आणि कांदा थोडा जास्त घालायचा. आणि ती कांदा टॅमॅटोवरतीच होणारी भाजी. हां कांदा टोमॅटोवरती खोबरं नाही घालायचं. मी खोबरं कमी घालते जेवणामध्ये, जळजळ लागते ना त्याच्यामुळे. तेल पण कमी घालायचं कारण, आणि नाही हे ना सुकं म्हणजे असं बिना वाटणार ते म्हणजे लोखंडाच्या कढईत करून बघा छान होतं खायला. लोखंड? हो ते लोखंडाचं आहे आपलं. पण ह्याच्यामध्ये केलं ना तर लगेच त्याला म्हणजे काढायचं दुसऱ्या पातेल्यामध्ये, नाही तर ह्याच्यावर ना रस्ता म्हणजे पूर्ण काळ बनतो. शिजलं ना की दुसऱ्या स्टीलच्या ॲल्युमिनियमच्या पातेल्यात काढून घ्यायचं ते असं आहे. ह्याच्यात मीठ घालते जेणेकरून आपला कांदा आहे ना लवकर फ्राय होईल. चवीप्रमाणे मीठ घालून टाकते आधी, नंतर मीठ घालायची गरज नाही. मी प्रत्येक वेळेला कांद्यात मीठ घालते, पटकन फ्राय. कांदा झटपट फ्राय होतो त्याच्यासाठी. थोडा थोडा तर शिजायला. असं चिकन आहे ना आम्हाला सर्वांना आवडतं घरात. ह्याच्यात म्हणजे जास्त रस्ता वगैरे नाही ठेवायचा. असं थोडंसं टॅमॅटो कांदा थोडंसं पाणी घालायचं, जास्त नाही घालायचं. मस्त लागतं एकदम कांदा फ्राय होतो आपला. पण याच कढईमध्ये करायचं. म्हणजे तुमच्याकडे काय लोखंडाची कढई काय असेल ना, तव्यात नाही, तव्यात कसं होईल त्याच्यामध्ये करा. पण ते काढून ठेवा, नाही तर ते लोखंडाचं कढई असते ना ती सगळी त्या भांड्याला म्हणजे ते रस्ता काळवणतो त्याच्यामुळे. त्यासाठी कांदा गोल्डन ब्राऊन करायचा आहे थोडा.
जास्त पण एकदम लाल नाही करायचा. असा कलर आला पाहिजे ना. या भाजीला आहे ना, म्हणजे त्या कढईमध्ये ना कोणती भाजी केली त्याला तेल कमी लागतं. का असं ते येते का, म्हणजे बघ आता ते याच्यामध्ये कढईला तेल सुटतं का? तेल सुटायचा प्रश्न आहे. ती कढई आहे ना, म्हणजे तेल घेत नाही आतमध्ये. म्हणजे आता बघ कांद्याला पण मी किती कमी, म्हणजे 1.5 पळीच तेल घातलंय, पण तरी असं आहे बघ कांद्याला तेल असं पूर्ण हे झालंय. आणि ह्याच्यामध्ये आहे ना काही म्हणजे बटाट्याची भाजी केली काही पण अशी ना क्रिस्पी होते. थोडीशी हळद घालायची अर्धा चमचा आपल्याला. ह्याच्यात खडे मसाले तुम्हाला आवडत असले तर घालू शकता. माझ्याकडे पावडर आहे गरम मसाल्याची, त्यामुळे मी ती घालणार आहे. आणि पाहिजे असलं तर खडे मसाले म्हणजे फोडणीला घालू शकतो तेजपत्त्याबरोबर, लवंग, मिरी, चक्रीफूल, थोडीशी दालचिनी अशी आवडत असेल तर आम्हाला कसं दाताखाली आल्यावर आवडत नाही जास्त, तर त्याच्यामुळे आम्ही घालत नाही. असा कांदा झाला ना थोडा की त्याच्यात टोमॅटो घालायचे आपल्याला. आता टोमॅटो चांगला किती टोमॅटो टाकलाय? मी ना एवढा मोठा एक घातलाय टोमॅटो. केवढा मोठा? हा मोठा होता तो असा एक, तेवढा टोमॅटो घातलाय. आणि कांदे 4 घातले, तर ते बघ ना केवढेसे झाले. एवढे होते, जास्त मोठे पण जास्त छोटे एवढे होते. ते 4 कांदे घातले. त्याच्यानेच त्याची ग्रेव्ही बनते ना. आता ह्याला आहे ना आपल्याला तेल पण कमी घातले, त्याच्यामुळे ना एक वाफ येऊन द्यायची आपल्याला. म्हणजे टोमॅटो नरम होईल. टोमॅटो नरम होतो आतल्यात त्याच्यामुळे. हे बघा आता जरा मऊपणा आलाय थोडा, असं दाबायचं म्हणजे टोमॅटो चांगला मऊ होऊन जातो. त्याच्यामध्ये पूर्ण मऊच करायचं टोमॅटो, तेव्हा छान लागतं. त्यामुळे ग्रेव्ही बनते आपली. ग्रेव्ही पण बनते आणि छान लागते. असं टोमॅटो राहिलं तर चांगला लागेल का नाही लागेल ना. त्याच्यामुळे तुमच्याकडे तर मॅशर असेल तर त्याने पण करू मॅश शकतो. केलं तरी चालेल, पण चम्मच नाही होत. कर ना मॅश. मॅश नको, मॅशरची गरज नाही. काही चम्मच असं दाबल्या ना त्याच्यावरती टोमॅटो नरम होतो ना, तर नरम झाले टोमॅटो. त्याच्यामुळे झाकण ठेवलंय ना त्याच्यामुळे बघ दाबल्यामुळे लगेच नरम होतं. असं झाकण नसतं ठेवलं तर मग थोडा वेळ लागला असतं. तनिष बघा आला परत किचनमध्ये. मुलगा आलेला आहे, त्याचा बटाटा खाऊन संपलेला आहे. बटाट्याचे वेफर. बटाट्याचे वेफर बटाटा त्याला आवडतात, पण त्याला वाळले तर पाहिजे ना, लगेच कसे वाळणार. मेन म्हणजे आमच्या टेरेसवरती ना पत्रे आहेत, 2 दिवस तर लागतीलच. टेरेसवरती पत्रे नसते तर लगेच झाले कसे मॅच झाले. असं करायचं पूर्ण आपल्या. असं झालं ना हे बघा. त्याच्यामध्ये आपल्याला काय घालायचं, आलं लसणाची पेस्ट. आलं लसूण पेस्ट 1 चमच घालायची छोटा. त्याने काय होतं? छान टेस्ट लागते. आता तुमची भाजी असेल त्याप्रमाणे घाला. आता या अर्धा किलो चिकनला 1 चमच बस होतो. आणि 1 किलो असेल तर 2 चमच. कांदे पण वाढवायला लागते ना त्याच्यासाठी, आपल्याला ग्रेव्हीसाठी कांदा टोमॅटो वाढवायला लागेल. ते चांगलं परतून घ्यायचं आलं लसूण आपल्याला. थंड होतं तर बघा उडते. हां थंड नाही, आलं लसूणची पेस्ट टाकली ना तर ती उडते सगळ्यामध्ये. थोडंसं पाणी असतं, पाणी म्हणजे आपण पाणी नाही घातलं ना तरी अद्रकला रस सुटतो बघ. आपण कधी कधी आल्याचा रस पितो, आल्याला पाणी असतं, लसणाला पण पाणी असतं, त्याच्यामुळे ते उडतं पाणीरी पदार्थ. आता असं फ्राय केलं ना त्याच्यामध्ये घालायचं आपल्याला 1 चम्मच घरगुती लाल तिखट आणि आपल्याला अर्धा चम्मच कश्मीरी लाल मिरची घालायची. चांगली परतून घ्यायची तिथं. काय टाकते आता? ते चांगलं परतलं ना तेव्हा आपला गरम मसाला पावडर आहे ना, त्यासाठी मी अख्खा मसाला नाही टाकला, ती 1 चम्मच घालायची आहे. आणि मिक्स करायचंय, चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे. असं आम्ही असं पावडर बनवून ठेवतो कारण का आम्हाला यूज असतं त्याचं. आता हे थोडं बारीक गॅसवरती परतायचं आहे चांगलं, कारण का लोखंडाची कढई आहे ना त्याच्यामुळे कसं ते तेल पण कमी लागतं, त्याच्यामुळे तेल नाही जास्त सुकं झालं दिसते. पण आता रश्श्याला तेल बघा कसं येईल. आता हे चांगलं आता पाणी टाकायचं. पाणी नाही घालायचं आपल्याला ह्याच्यामध्ये. आता चिकन घालायचं आपल्याला. वेवाला धुवून ठेवले मी चिकन 2-3 पाण्याने. आणि त्याच्यामध्ये या बिया आहेत ना आपण घालायचे आपल्याला. मला नाही आवडत म्हणजे असं बिया, मम्मी तनिषा आणि पप्पांना आवडतात. आता हे चांगलं परतून घ्यायचं आपल्याला 5 गॅस करून.
मस्तपैकी आपलं सुक्कं चिकन आता थोड्या वेळात रेडी होणार आहे. बिना वाटणाचं सुकं चिकन छान लागतं. आता हे ना फासूच गॅस ठेवायचा थोडा 5 मिनटं आणि त्याच्यावरती झाकण ठेवून द्यायचं. त्याच्याने काय होईल? हां त्याच्याने काय होईल? थोडं पाणी सुटेल बघ ना आपल्याला. आता हे झाकण काढायचं. चांगली वाफ येते आहे बघा, थोडं पाणी पण येतं त्याला खालीवर आणि त्याला चांगलं परतायचं असं. आणि आता पाणी घालायचं. थोडं घालायचं, जास्त नाही घालायचं आणि त्याला पाणी सुटतं आपोआप. टमाटोला पण मग पाणी नसेल घालायचं, बारीक येतं जास्त पण शिजू शकतो आपण. 1 ग्लास आहे ना, त्यातला अर्धा ग्लासच घालते पाणी. अर्धा ग्लास पाणी घालते, अर्धा ठेवून दिले. आता ह्याच्यामध्ये आवाज येतोय ना, ते ह्याचा येतोय ह्याचा आवाज येत होता ना. बरोबर बंद केले. आता झाले. आता आम्हाला जास्त रस्सा नको आहे, थोडं सुकं त्यामुळे थोडंसं पाणी घातलंय मी. आणि आपल्याला मीडियम फास्ट गॅसवरती थोडी बारीक उकळ काढायची. बियांना पण शिजवून घ्यायचं आपण. त्यात शिजून निघतात त्या बिया वगैरे सगळं. आता बारीक उकळ यायला लागले आणि थोडा मीडियम गॅस करायचा, झाकण द्यायचं. 15 मिनटं तसं ठेवून द्यायचं, मध्ये मध्ये हलवायचं. होऊन जातं, छान होतं मस्त. तुम्ही करून बघा एकदा, असं चिकन खूप छान होतं. तेल पण कमी लागतं आणि वाटण पण कमी. आमच्या घरात मस्ती चालली तर मी एवढा मस्ती करतो, आवाज येत असं दाखवूया आपण. मस्ती करतो आणि पळतोय बघ. मस्ती बघायची, मस्ती बघा. नाही मस्ती कोण आमच्या घरात. सोड याला नाही का. मस्ती बघा बघ कशी चादरी उडवतो. आता स्कूल चालू आहे, सगळी मस्ती जाईल त्याची. चल काढ ती चादर, काढ. आता मग चादरीची घडी काढली बघ त्यांनी. जाऊ दे, पण बघ ना कसं लपलाय बघ ना चाप्टर. हे बाहेर 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 चाप्टर गोम्या बघा आमचं. एक नंबरचं चाप्टर याचं. हे बघा आता आपलं झालेलं आहे भाजी. हे बघा थोडासाच रस्सा पण झाला आणि तेल बघा साईडला. आपण किती कमी तेल टाकले तरी तेल सुटलं आहे त्याला. आणि भाजी पण शिजलेली आहे छानपैकी. अशी तुम्ही करून बघा. गॅस बंद करते आता. मस्त लागतं. पण आता दुसऱ्या पातेल्यात काढून ठेवायच्यात. आम्ही लगेच जेवणार आहे म्हणून ह्यातच ठेवते. नाही तर दुसऱ्या स्टीलच्या ॲल्युमिनियमच्या पातेल्यात काढून ठेवायची असते ती.